नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बघणार आहोत टॉर्क ऑन अ रेक्टँग्युलर लूप इन अ युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. मी इथे परमनंट मॅग्नेट कन्सिडर केले एन पोल अँड एस पोल. आपल्याला माहित आहे की परमनंट मॅग्नेट जी मॅग्नेटिक फील्ड बनवणार आहे ती नॉर्थ टू साऊथ डायरेक्शननी जाणारी बनवणार आहे. मीन्स यामध्ये जी मॅग्नेटिक फील्ड बनत आहे ती नॉर्थ टू साऊथ डायरेक्शननी जाणारी असणार आहे. मी इथे एक रेक्टँग्युलर लूप कन्सिडर केलाय आणि इथे जे मी इन्स्ट्रुमेंट जे काही गोष्टी कन्सिडर केल्या त्या काय आहेत आणि त्यांचं फंक्शन काय आहे ते मी समजून सांगतो. हे जे बॉक्स दिसत आहेत यांना आपण ब्रश म्हणतो आणि या ज्या रिंग्स दिसत आहेत त्यांना आपण स्लिप रिंग्स म्हणतो. तर हे जे ब्रश असतात हे फिक्स असतात आणि स्लिप रिंग्स ज्या असतात त्या मूव्ह होणाऱ्या असतात. तर ब्रशचं जे फंक्शन आहे ते करंट देण्याचं किंवा करंट कलेक्ट करण्याचं हे दोन्ही फंक्शन ब्रशचे असू शकतात. ओके, फक्त हे डिपेंड असतं की कधी तो करंट देणार आहे आणि कधी तो करंट घेणार आहे. नाव आता इथे बघा, जेव्हा मी स्विच ऑन करेल तेव्हा यातून करंट फ्लो होईल. या अशा प्रकारे इथून करंट फ्लो होईल. देन इथून करंट फ्लो होईल. ह्या कॉइलमध्ये अशा प्रकारे इथून करंट फ्लो होईल. इथून करंट सी मधून डी मधून रिटर्न येईल. देन करंट इथून रिटर्न येईल आणि करंट अशा प्रकारे पाथ कंप्लीट करणार आहे. ही जी हा जो कंडक्टर दिसत आहे, हा जो कंडक्टर दिसत आहे, हा कंडक्टर या कॉइल 1 ला कनेक्ट नाही आहे. ही गोष्ट लक्षात ठेवायची. जर हा कंडक्टर या कॉइल 1 ला कनेक्ट असला असता तर इथून येणारा जो करंट आहे हा डायरेक्ट इथूनच शॉर्ट सर्किट होऊन त्यांनी पाथ कंप्लीट केला असता. ओके, तर हा कंडक्टर या कॉइल 1 ला कनेक्ट होणारा नाही आहे. हा फक्त सेकंड कॉइललाच कनेक्ट होतोय. यस, सेम सेम अशाच प्रकारे इथे सुद्धा हा फक्त कॉइल 1 लाच कनेक्ट आहे, 2 ला कनेक्ट नाही आहे. नाव आता जेव्हा आपण स्विच ऑन करू तर आपल्याला असं लक्षात येईल, अकॉर्डिंग टू लॉरेन्स लॉ प्रिन्सिपल या कॉइलवर टॉर्क जनरेट होईल. या कॉइलवर फोर्स ऍक्ट होईल. ए आणि बी सेक्शनवर करंट हा वरती चाललेला मॅग्नेटिक फील्ड ही नॉर्थ टू साऊथ डायरेक्शनने चालली. जर आपण इथे राईट हँड थंब रूल यूज केला तर मी इथे तुम्हाला राईट हँड थंब ड्रॉ करून दाखवतो. हा आपला राईट हँड आहे. ओके, इथे ह्या थंबला प्लेस, हे 4 फिंगर्सला प्लेस करा इन द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. थंबला प्लेस करा करंटच्या डायरेक्शन मध्ये आणि तुमचा जो पाम असेल तो डायरेक्शन दाखवेल फोर्सची. तर त्यावरून आपल्याला असं लक्षात येतं की ए बी या सेक्शनवर जो फोर्स लागेल त्याची डायरेक्शन असणार आहे क्रॉस. अँड बी सी या सेक्शनवर कोणत्याही प्रकारचा फोर्स लागणार नाहीये या सिच्युएशनसाठी. सी डी या सेक्शनवर जो फोर्स लागेल त्याची डायरेक्शन असणार आहे डॉट. अँड डी ए हे जे सेक्शन आहे यांच्यावर सुद्धा फोर्स लागणार नाही या सिच्युएशनसाठी. नाव आता जर आपण टॉप व्ह्यूनी जर याला बघितलं तर आपल्याला असं दिसेल की जी मॅग्नेटिक फील्ड बनत आहे ती ह्या डायरेक्शनने बनत आहे अँड जी कॉईल आहे ती अशा प्रकारे आहे. तर कॉईलचे हे बी आणि सी पॉईंट्स आहेत. ओके, कॉईलचे हे बी आणि सी पॉईंट्स आपल्याला वरतून दिसतील. फक्त ही जी कॉईल आहे ही अशा प्रकारे स्ट्रेट न ठेवता मी थोडीशी टिल्ट केलेली आहे आणि टिल्ट मध्ये दाखवलं आहे सो दॅट आपण त्याच्यावर किती टॉर्क जनरेट होतो, किती फोर्स जनरेट होतो, काय आहे ते बघणार आहोत. सो हे कॉईलचा जो इथे अँगल मी कन्सिडर केलेला आहे. नाव यावर जो फोर्स ऍक्ट होतोय आपल्याला लक्षात येईल, ए बी सेक्शनवर जो फोर्स ऍक्ट होतोय तो आतमध्ये जाणार लागत आहे. सो हा तुमची फोर्सची डायरेक्शन बनलेली आहे. अँड सी डी या सेक्शनवर जो फोर्स लागेल तो बाहेर येणार, मीन्स ती कॉईल तुमच्याकडे येणारी असेल आणि ही जो ए बी जो सेक्शन आहे तो आत जाणार असेल. मीन्स वॉट, ही कॉईल आता यावर जो फोर्स लागत आहे, इथे हा फोर्स लागत आहे, यावर जो फोर्स लागत आहे तो एकाच बॉडीवर दोन डिफरंट पोझिशनवर लागत आहे. मीन्स ती बॉडी आता काय करणार आहे, एक टॉर्क जनरेट करणार आहे आणि आपल्याला तो टॉर्क किती आहे तो फाइंड आउट करायचा आहे. तर त्यासाठी जे काही कॅल्क्युलेशन लागतील ते आता बघूया. बघा, सेम फिगर मी इथे कन्सिडर केलेली आहे. हे आपले फोर्सेस आहेत जे त्या कॉईलवर लागलेले आहेत आणि टॉर्क जो जनरेट होतो त्याचा फॉर्म्युला आपल्याला फाइंड आउट करायचा. तर टॉर्कचा फॉर्म्युला काय असतो, फोर्स इनटू परपेंडिकुलर डिस्टन्स बिटवीन फोर्सेस. हा काय आपला टॉर्कचा फॉर्म्युला आहे. बघा आता फोर्स किती लागत आहे, तर अकॉर्डिंग टू लॉरेंट ला फोर्स कोणता लागत आहे, लॉरेंट फोर्स लागत आहे. तर त्याचा फॉर्म्युला काय असतो, बी आय एल साइन थिटा. तो साइन थिटा तिथे आपला पण 90 डिग्री येत होता. सो बी आय एल हा आपला फोर्स लागत आहे यावर N2 परपेंडिकुलर डिस्टन्स. तर यामध्ये आता परपेंडिकुलर डिस्टन्स काय येत आहे, या फोर्सेसचं परपेंडिकुलर. बघा हे फोर्स इकडे एक लागत आहे आणि इकडे एक लागत आहे. या फोर्सेसचं परपेंडिकुलर डिस्टन्स आपल्याला लागत आहे. तर फोर्सेसचं परपेंडिकुलर डिस्टन्स आपलं इथे काय बी झेड आहे. ओके, तर फोर्सेसचं परपेंडिकुलर डिस्टन्स आपलं इथे बी झेड आहे. फोर्सला परपेंडिकुलर बघा इथे हे फोर्स जो आहे हा वरती चाललाय, याला परपेंडिकुलर पाहिजे. ओके, तर याला परपेंडिकुलर, या दोन्ही फोर्सला परपेंडिकुलर बी झेड ही लाईन आहे. तर हे झालं आपली टॉर्कची व्हॅल्यू. ही काय झाली आपली टॉर्कची व्हॅल्यू. नाव इथे एक सर्वात महत्वाची कन्सेप्ट आहे
ती आता तुम्ही लक्षपूर्वक ऐका, कारण की ती कन्सेप्ट सर्वात जास्त महत्वाची आहे. बघा आता इथे जी कॉईल आहे, ही जी कॉईल आहे, या कॉईलचा आपण एरिया वेक्टर कन्सिडर करणार आहे. एरिया वेक्टर काय कन्सेप्ट आहे ती बघा. सपोज हा एक एरिया आहे, ओके, हा एक एरिया आहे आणि ह्या एरियाला आपण याचा एरिया वेक्टर कन्सिडर करू शकतो. मीन्स या एरिया, ह्या कॉईल, याचा काहीतरी एरिया आहे, ह्या प्लेनचा, ह्या रेक्टँगलचा, ह्या स्क्वेअरचा काहीतरी एरिया आहे आणि त्याला आपण एरिया वेक्टरमध्ये सांगू शकतो. तर कसं सांगणार? या हा जो एरिया आहे याला जे परपेंडिक्युलर आपण वेक्टर ड्रॉ करणार आहे, या कॉईलला, या एरियाला जे परपेंडिक्युलर वेक्टर ड्रॉ करतो आपण त्याला काय म्हणतो? एरिया वेक्टर. आणि एरिया वेक्टर हा या प्लेनला कुठेही तुम्ही परपेंडिक्युलर वेक्टर ड्रॉ करा तर तुम्हाला तो काय देईल? एक एरिया वेक्टर असेल. जर आपण इथे असं साइड व्ह्यूनी जर बघितलं त्या एरियाला, या एरियाला जर मी साइड व्ह्यूनी बघितलं तर इथे जे बनत आहेत हे असे जे वेक्टर्स बनत आहेत याला काय म्हटलं जातं? एरिया वेक्टर. आणि एरिया वेक्टर अँड एरियामध्ये प्लेन ऑफ एरिया म्हणजे ते एरियाचा प्लेन जो आहे त्याच्यामध्ये किती डिग्रीचा अँगल असतो बघा. इथे लक्षात ठेवा, इथे यामध्ये 90 डिग्रीचा अँगल येत आहे. ओके, इथे काय येत आहे या दोघांमध्ये? 90 डिग्रीचा अँगल येत आहे. तर प्लेन ऑफ एरिया अँड एरिया वेक्टर यामध्ये किती, एरिया वेक्टरमध्ये आणि त्या कॉईलच्या प्लेनमध्ये किंवा त्या एरियामध्ये किती किती डिग्रीचा अँगल असतो? ऑलवेज 90 डिग्रीचा अँगल असतो. ओके, आणि तीच गोष्ट आपण इथे कन्सिडर करणार. सिंपल एरिया वेक्टर म्हणजे काय असतं? समजा एखाद्या रेक्टँगल आहे किंवा एखादा स्क्वेअर आहे, त्याचा काहीतरी एरिया आहे लाईक 5 मीटर स्क्वेअर, तर त्या 5 मीटर स्क्वेअरला वेक्टरमध्ये दाखवल्या जाऊ शकतं. पण तो कसं दाखवणार तुम्ही? त्या एरियाला परपेंडिक्युलर एक 5 मीटर स्क्वेअरचा वेक्टर ड्रॉ करणार तुम्ही विथ डायरेक्शन. ओके, तर ते झालं तुमचं एरिया वेक्टर सिम्पली कन्सेप्ट. नाव आता याला मी पहिले इरेज करतो आणि आय तुम्ही असं समजतो की तुम्हाला हे लक्षात आलं असेल की एरिया वेक्टर कन्सेप्ट काय असते. त्या एरियाला जी परपेंडिक्युलर काढलेला वेक्टर असतो त्याला काय म्हणतो आपण? एरिया वेक्टर. आता इथे जी आपण कॉईल कन्सिडर केली आहे, आता इथे जी आपण कॉईल कन्सिडर केलेली आहे त्या कॉईलचे जे एरिया वेक्टर असणार आहे ते अशा प्रकारे असणार आहे परपेंडिक्युलर कॉईलला. ओके, ते कसे असणार आहे? या कॉईलला परपेंडिक्युलर असणार आहे. अँड आपल्याला बी झेड ही लेंथ फाइंड आउट करायची आहे. बिकॉज आपल्याला ती लेंथ माहित नाहीये. आपल्याला ही बीसी लेंथ माहिती आहे जी आपण मेजर करू शकतो. ओके, त्याच्यावर फोर्स किती लागला तोही आपण सांगू शकतो, बट आपल्याला बी झेड लेंथ फाइंड आउट करायची. तर बघा इथे हा एरिया वेक्टर आपण कन्सिडर केला, सेम एरिया वेक्टर इथे कन्सिडर करू शकतो आपण, इथे कन्सिडर करू शकतो. सो एरिया वेक्टर आणि ही काय आपली मॅग्नेटिक फील्ड आहे जे रेड मध्ये मी दाखवलाय. तर एरिया, ह्या एरिया वेक्टर मध्ये अँड मॅग्नेटिक फील्ड मध्ये जो अँगल आहे त्याला जर मी थीटा म्हणलं तर ही कंप्लीट 180 डिग्री आहे. इथे हा 90 डिग्री येत आहे तर हा येणार आपला अल्फा. अँड इथे अँगल 90 डिग्री आहे तर हा बनणार आपला थीटा. बरोबर आहे. तर इथे जर आपण साइन थीटा लावलं कोणत्या ट्रायंगलसाठी? या मोठ्या ट्रायंगलसाठी येतं. सो इथे आपला अल्फा बनेल अँड अगेन इथे 90. जर इथे आपण साइन थीटा फाइंड आउट केलं मोठ्या ट्रायंगलसाठी, बघा मोठा ट्रायंगल कोणता म्हणतो मी? बी सी झेड. हा बी सी सी झेड हा जो ट्रायंगल दिसतोय हा मोठा बी सी झेड, या ट्रायंगलसाठी जर आपण इथे साइन थीटा लावलं तर आपल्याला लक्षात येईल अपोजिट बी झेड अपॉन बी सी. तर मी असं लिहू शकतो की बी झेड इक्वल्स टू बी सी इंटू साइन थीटा. अँड बी सी ही एक लेंथ आहे, बी सी ही एक लेंथ आहे. तर लेंथ किंवा आपण याला विड्थ म्हणूया, रेक्टँग्युलर लूप म्हणलेला आहे आपण. सो ही विड्थ आहे आपली, ही आपली विड्थ आहे. आपण टॉप व्ह्यू बघत आहोत. सो डब्ल्यू इंटू साइन थीटा बी झेड इक्वल्स टू, अँड बी झेडची व्हॅल्यू जर मी इथे ठेवली तर हे बनेल टॉर्क इक्वल्स टू बी आय एल डब्ल्यू साइन थीटा अँड टॉर्क इक्वल्स टू आपलं बनणार आहे एल इंटू डब्ल्यू लेंथ इंटू विड्थ, एरिया बनेल. सो बी आय ए साइन थीटा. अँड लास्ट जर इथे आपण नंबर ऑफ टर्न्स जर असल्या, ह्या कॉईलला एक टर्न्स नसून जर नंबर ऑफ टर्न्स असतील तर आपण इथे लिहिणार बी आय एन ए साइन थीटा, बी आय एन ए साइन थीटा. हा झाला आपला इम्पॉर्टंट वाला फॉर्म्युला. ओके,
तर यामध्ये सर्वप्रथम सर्वात महत्त्वाची गोष्ट काय लक्षात ठेवायची, जो थीटा अँगल आपण कन्सिडर केलाय, इट इज द अँगल बिटवीन it is the angle between it is the angle between magnetic field and area vector. हे लक्षात ठेवायचं आहे कधी पण. मॅग्नेटिक फील्ड अँड एरिया वेक्टर. थीटा हा जो अँगल आहे हा कोण दोघांमध्ये घेतलेला अँगल आहे बघा. हा थीटा अँगल जो मी कन्सिडर केला एरिया वेक्टर अँड मॅग्नेटिक फील्ड मधला अँगल आहे. हा कॉइलच्या प्लेन मधला अँड मॅग्नेटिक फील्ड मधला अँगल नाही आहे. यामध्ये सर्वात जास्त चुकण्याचे चान्सेस आहेत आणि मोस्ट ऑफ द मुलं यामध्ये चुकणार याची गॅरंटी असते. सो मी तुम्हाला त्यामुळे इथे हे स्टार पॉइंट करून सांगतो, इथे स्टार लिहून देतो की हे लक्षात ठेवायचं आहे कधी पण. बिकॉज यानंतरचे जे काय आहे ते जस्ट फॉर्म्युला जे जस्ट व्हॅल्यूज प्लेस करा, आन्सर काढा. बट यामध्ये इथे थीटा अँगल घेण्यात चुकण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. नाव अजून एक, तर इथे INA याला M म्हणलं जातं मॅग्नेटिक मुवमेंट. तर त्याला आपण इथे लिहूया टाऊ इक्वल्स टू MB साइन थीटा ओके. आणि M ची व्हॅल्यू असते तुमची NIA ओके. हे कॅपिटल M आहे लक्षात ठेवायचं. आणि इथे साइन थीटा आहे तर तुम्ही असं लिहू शकता टाऊ इक्वल्स टू M क्रॉस B. ओके. नाव आता बघा नेक्स्ट पॉइंट देतो आपला, वर्क डन इन चेंजिंग ओरिएंटेशन ऑफ अ करंट लूप इन मॅग्नेटिक फील्ड. मीन्स व्हॉट की आता बघा इथे जेव्हा ही जी कॉईल आहे या कॉईलमध्ये जेव्हा तुम्ही स्विच ऑन करताल, स्विच ऑन केल्यानंतर यातून करंट फ्लो होईल. देन या ब्रशमधून करंट फ्लो होऊन ह्या कॉईलमध्ये येईल. या कॉईलमधून करंट हा अशा प्रकारे फ्लो होईल अँड देन करंट हा इथून पाथ कंप्लीट करून इथे अशा प्रकारे कंप्लीट पाथ करेल. आणि ही कॉईल ही जी टर्न आहे ही याला कनेक्ट नसणार आहे, ही फक्त टूलाच कनेक्ट असणार आहे. हे आपल्याला माहित आहे. आणि याच्यावर फोर्स ऍक्ट होईल, इथे क्रॉस येईल फोर्स, इथे डॉट येईल फोर्स. ओके. आणि ही कॉईल ही अशा प्रकारे इथे रोटेट होणार आहे, अशा प्रकारे नाही तर ही अशा प्रकारे रोटेट होणार आहे. आता ही कॉईल ज्यावेळेस रोटेट होणार आहे तेव्हा काहीतरी वर्क डन होणार आहे. मीन्स व्हॉट, आता बघा आता इथे मॅग्नेटिक फील्ड ही नॉर्थ टू साऊथ चाललेली आहे आणि ह्या कॉईलचा जर एरिया वेक्टर तुम्ही कन्सिडर केला तो कसा असणार आहे, एक तर क्रॉस किंवा डॉट असणार आहे. बट ऑब्वियस इट इज परपेंडिक्युलर, ऑब्वियस इट इज परपेंडिक्युलर टू दिस एरिया. या एरियाला परपेंडिक्युलर असणार आहे. तर मग इथे थीटा अँगल किती येत आहे, तर थीटा अँगल इथे किती येणार आहे तुमचा 90 डिग्री येणार आहे. थीटा अँगल इथे किती येणार आहे 90 डिग्री येणार आहे. बिकॉज जो तुमचा एरिया वेक्टर आहे ह्या कॉईलचा हा एक तर आत जाणार असेल किंवा बाहेर येणार असेल. मीन्स तो परपेंडिक्युलर असणार आहे या एरिया वेक्टर या एरियाला. तर मग एरिया वेक्टर मध्ये मॅग्नेटिक फील्ड मध्ये अँगल किती आहे 90 डिग्री आहे. सपोज जर मी तुम्हाला एक सिच्युएशन विचारली इथे अशा प्रकारे N आणि S पोल असे मॅग्नेट आहे आणि तुम्ही ह्या साईडनी त्याला बघत आहात ह्या साईडनी, तर तुम्हाला दिसेल फक्त ही कॉईलचं हे पोर्शन दिसत आहे A आणि B. आणि आता तुम्हाला विचारलं की थीटा अँगल किती येणार आहे, तर थीटा अँगल आपला कोणामधला अँगल आहे, कॉईल मधला अँगल आहे का एक कॉईलच्या एरिया वेक्टर मधला अँगल आहे. सो एरिया वेक्टर मधला अँगल. सो इथे एरिया वेक्टर अशा डायरेक्शनने असेल, मॅग्नेटिक फील्ड ह्या डायरेक्शनने असेल. सो बी अँड एरिया वेक्टर मध्ये अँगल 0 डिग्री येत आहे. तर ही कन्सेप्ट तुम्ही चांगल्या प्रकारे समजून घेण्याचा प्रयत्न करावा अशी माझी इच्छा आहे. नाव मी याला आता इरेज करतो एकदा. आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे की वर्क डन चेंजिंग ओरिएंटेशन ऑफ अ करंट लूप इन अ मॅग्नेटिक फील्ड. जेव्हा ही कॉईल थोडीशी रोटेट होईल, मीन्स 0 डिग्री टू 30 डिग्री रोटेट झाली आपली कॉईल सपोज, तर 0 to 30 डिग्री रोटेटमध्ये याने किती वर्क डन केलं ते आपल्याला सांगता येणं नेसेसरी आहे. या कॉईलने किती वर्क डन केले ते आपल्याला सांगता येणं नेसेसरी आहे. तर मग आपण काय करणार, वर्क डन जर फाइंड आउट करत असेल तर एनर्जी आपल्याला फाइंड आउट करायची असेल तर आपण फॉर्म्युला यूज करतो इंटिग्रेशन टाउ डी थीटा अँड इंटिग्रेट करणार आपण इनिशियल अँगल टू फायनल अँगल किती डिग्रीने ती रोटेट झालेली आहे. तर इथे जर आपण व्हॅल्यूज प्लेस केल्या तर हे बनेल थीटा 1
टू थीटा टू एम बी साइन थीटा डी थीटा. ओके. आता एम ची व्हॅल्यू असते एन आय ए, नंबर ऑफ टर्न्स, आय करंट, ए एरिया. तर या तिन्ही गोष्टी कॉन्स्टंट आहे. मॅग्नेटिक फील्ड बी, आपण इथे परमनंट मॅग्नेट यूज केलं आहे, सो बी सुद्धा तुमचा कॉन्स्टंट आहे. तर हे एम आणि बी हे दोन्ही पण आपले बाहेर येतील, बिकॉज या कॉन्स्टंट व्हॅल्यूज आहे. तुमची व्हॅल्यू जी चेंज होणार ती फक्त थीटाची. सो थीटा वन टू थीटा टू साइन थीटा डी थीटा. ओके. तर इथे आपण अजून जर यूज केलं सर एम बी साइन थीटाचं इंटिग्रेशन येणार आहे मायनस कॉस थीटा, अँड लिमिट्स प्लेस केले तर आपण थीटा वन टू थीटा टू. जर आपण लिमिट प्लेस केले इथे तर यू इक्वल्स टू आपल्याला भेटेल एम बी मायनस कॉस थीटा टू मायनस अगेन मायनस कॉस थीटा वन. सो फायनल आन्सर आपल्याला येऊन जाईल यू इक्वल्स टू एम बी कॉस थीटा वन मायनस कॉस थीटा टू. तर हे आपलं फायनल आन्सर आलेलं आहे. तर आपण एखादी कॉईल एखाद्या काही अँगलमध्ये जर रोटेट केली, एखादी कॉईल जर आपण एखाद्या अँगलमध्ये जर रोटेट केली तर आपल्याला फायनल आन्सर भेटेल. 0 to 30 डिग्रीमध्ये जर रोटेट केली तर थीटा वनची व्हॅल्यू 0 डिग्री अँड थीटा टूची व्हॅल्यू 30 डिग्री. तर या व्हॅल्यू जर तुम्ही प्लेस केल्या सो तुम्हाला आन्सर फायनल आन्सर भेटून जाईल. सो कॉस थीटा वन मायनस कॉस थीटा टू हे आपलं फायनल आन्सर इथे असणार आहे. तर या प्रकारे आपण याला सॉल्व करणार आहोत. तर अशाच प्रकारे जर तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत याला शेअर करा. थँक्यू.